आज मी मार्केटला गेले होते आणि माझ्याकडे जी घराची चावी होती ती हरवली। मला एवढं टेन्शन आलं ना की ती चावी आता मी शोधू कुठे। एक तर त्या चावीचं किचन एवढं छोटं होतं की ती चावी सापडतच नव्हती। तर चला आज आपण असं एक की होल्डर बनवूया की ज्याच्यामध्ये आपली चावी लपूनही जाईल आणि सेफही राहील। तर यासाठी सर्वात पहिले मी इथे फेल्ट शीट घेतले। इथे सर्वात पहिले मी ब्राऊन कलरची फेल्ट शीट रेक्टँग्युलर शेपमध्ये कट करून घेतलेली आहे। आता ती मधनं आपण फोल्ड करून घ्यायची आहे आणि फॅब्रिक ग्लूने चिकटवून घ्यायची आहे। आता हा जो ट्रायंगल आहे त्याला आपण छान सुकण्यासाठी साईडला ठेवून देऊया। ह्याच्यावर तुम्ही काहीतरी हेवी गोष्ट ठेवून द्या जेणेकरून तो व्यवस्थित स्टिकअप पण होईल। आता आपण इथे नेक्स्ट स्टेपसाठी व्हाईट कलरची एक रेक्टँग्युलर शीट कट करून घेतलेली आहे आणि ही सुद्धा आपण फॅब्रिक ग्लूने चिकटवून घेत आहोत। फॅब्रिक ग्लूच्या ऐवजी इथे तुम्ही हॉट ग्लू गनचाही वापर करू शकता। आता हा शेप सुद्धा आपण सुकवण्यासाठी साईडला ठेवून द्यायचा आहे। आता आपले इथे दोन्हीही शेप छानपैकी सुकून रेडी आहेत। आता आपण सीझरच्या हेल्पने हा जो खालचा एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे। आता आपण हा जो ट्रायंग्युलर शेप आहे त्याच्या वरचा जो भाग आहे तिथे छोटासा कट द्यायचा आहे जेणेकरून तिथे एक होल तयार होईल। इथे आपण हा जो व्हाईट कलरचा पार्ट बनवलेला आहे तो आता आपण ह्या ट्रायंग्युलर शेपच्या खाली चिकटवायचा आहे। हे चिकटवण्यासाठी आपण इथे ग्लू गनचा वापर केलेला आहे। आपण इथे दोन्हीही साईडने ह्याला ग्लू लावून आतल्या साईडने छान चिकटवून घ्यायचा आहे। हे पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण इथे घराचा शेप बनवलेला आहे। आता इथे मी काही अजून पार्ट्स कट करून घेतलेले आहेत। दारासाठी मी डोम शेप कट करून घेतलेला आहे आणि विंडोसाठी मी इथे स्क्वेअर शेप कट करून घेतलेला आहे। इथे तुम्हाला तुमच्या आवडीच्या कलरच्या शीट्स पण तुम्ही वापरू शकता। आता आपण इथे ग्लू गनचा वापर करून हे जे पार्ट्स आपण कट करून घेतलेले आहेत त्यांना चिकटवून घेणार आहोत। आता इथे आपण कलरफुल पेन्सनी ह्याच्यावर थोडेसे डिटेल्स ॲड करणार आहोत। इथे तुम्ही ॲक्रेलिक मार्करचाही वापर करू शकता। अशा पद्धतीने इथे आपण वेगवेगळ्या कलर्सचे पेन वापरून इथे डिटेल्स ॲड करणार आहोत।
आता आपण इथे ग्रीन कलरच्या स्केच पेनचा वापर करून इथे एक वेल ड्रॉ करणार आहोत। इथे आपण लाईट ग्रीन कलरच्या पेनचा वापर करून वेलीवरची जी पानं आहेत ती ड्रॉ करून घेऊया। फुलं ड्रॉ करण्याऐवजी इथे मी फुलांच्या जागी फुलांच्या शेपचे कुंदन घेतलेले आहेत, जे इथे आपण ग्लूच्या मदतीने चिकटवून घेऊया। अशा पद्धतीने आपला घराचा शेप पूर्ण झालेला आहे। आता आपण इथे पुढच्या स्टेपकडे वळूया। इथे मी एक कॉटन बॉल घेतलेला आहे, तसंच एक किचनची रिंग घेतलेली आहे आणि एक दोरी घेतलेली आहे। इथे आपण सर्वात पहिले ही जी दोरी आहे ही कॉटन बॉलमधून पास करूया। यासाठी मी इथे वुडन स्टिकचा वापर केलेला आहे। अशा पद्धतीने दोरीची ही जी दोन्ही टोकं आहेत ही आपण या कॉटन बॉलच्या होलमधून पास करून घ्यायचे आहेत। आता जिथून आपण ही दोरी पास केलेली आहे तिथे वरच्या साईडला आपण इथे एक गाठ बांधून घ्यायची आहे। आता हा जो घराचा शेप आहे त्याच्या वरच्या साईडला आपण जे होल बनवलं होतं त्यातून आपण ह्या दोन्ही दोरी पास करणार आहोत आणि ह्यासाठी परत एकदा आपण इथे वुडन स्टिकचा वापर करणार आहोत। अशा पद्धतीने ही जी दोरी आहे ही आपण आतल्या साईडने बाहेर काढून घ्यायची आहे आणि ह्या दोरीमध्ये आपण जी किचनची रिंग घेतलेली आहे ती घालायची आहे आणि ह्या दोन्ही दोरींचे पकडून गाठ बांधायची आहे। गाठ बांधून झाल्यावर इथे जी एक्सेस दोरी आहे ती आपण कट करून टाकायची आहे। अशा पद्धतीने आपला हा होम की होल्डर तयार झालेला आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या कला बाय संजना या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला जर हा की होल्डर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। लवकरात भेटू अशाच एका क्राफ्टच्या नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू।